हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सीमा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी तुम्हाला माझ्या डेली रुटीनसह बिझनेसच्या काही 10 आयडिया तुम्हाला सांगणार आहेत, ज्या काही महिला घरात बसल्या-बसल्या त्या करू शकतात. तर आजचा व्हिडिओ डेली रुटीनसह बिझनेस आयडिया आपण शेअर करणार आहोत. तर आता इथे मला मेहंदी लावायची होती, तर रात्री मी मेहंदी भिजवून घेतली आणि या मेहंदीमध्ये मी घातलेलं आहे आपली मेहंदी साधी, त्यानंतर आवळा पावडर आणि थोडीशी इंडिगो पावडर घालून ही मेहंदी चहापत्ती आणि कॉफी पावडर उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवलेली. रात्रभर मी तिला तसंच भिजत ठेवलं आणि आता सकाळ झालेली आहे आणि माझी सुरुवात झालेली आहे पहाटे 5:30 वाजल्यापासून. तर इथे बघा कोणीही उठलेलं नाहीये. हा आहे बाहेरचा एरिया. तर आता इथे मी किचनमध्ये येते आणि आता मुलांची परीक्षा आहे, चालू आहे. त्यामुळे मुलं आज काही मला डबा द्यायचा नाहीये त्यांना, पण त्यांना काहीतरी नाश्त्याला मला बनवावंच लागेल. तर इथे मी एका साईडला चहा बनवून घेते आणि दुसऱ्या साईडला माझ्या मुलाला खाण्यासाठी जे ब्रेड आहेत तर ते मी भाजून देणार आहे. तर चला माझं हे डेली रुटीन पाहत पाहत आपण बिझनेस आयडिया देखील पाहून घेणार आहोत. त्याआधी आपण काही थोडीशी माहिती समजून घेणार आहोत. आज इथे काही गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटतात. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येत असतात, ज्याला आपण फेज देखील म्हणतो. चढ-उतार ज्यावेळेस येतात त्यावेळेस माणसाचे आनंद दुःखाचे, स्ट्रगलिंगचे, मेहनतीचे किंवा मग ऐशोआरामाचे दिवस सुरू होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त आपल्याला कुठल्या जास्त गोष्टीमधून शिकायला मिळतं? ज्यावेळेस आपल्यावरती अडचणी, संकटे येत असतात ना, तर ती असते आपली मेहनतीची वेळ. अशा वेळेस आपण कोणाकडेही आशेने न बघता आपल्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, सिद्ध करावंच लागतं. अशा वेळेस आपल्या अवतीभोवती खूप सारी माणसं असतात, पण प्रत्येक वेळी आपण त्यांच्याकडनं मदत घेऊ शकत नाही. त्यावेळेस आपल्याला स्वतः खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि ही जर फेज तुम्ही पार पाडली ना, तर मग समजा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणीही पाठीमागे खेचू शकत नाही, तुमचा पाय कोणीही खेचू शकत नाही, रोखू शकत नाही तुम्हाला. तर चला मग आजची पहिली बिझनेस आयडिया आपण बघून घेणार आहोत. कुठलंही काम करत असताना कमीपणा अजिबातच मानायचा नाही. कुठलंही काम कमी आहे किंवा लहान आहे किंवा माझ्या शिक्षणाला किंवा माझ्या राहणीमानाला शोभत नाही, हा जो न्यूनगंड आहे तो आपण सगळ्यात आधी आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. भरपूर अशा महिला असतात की ज्या लहान मुलं किंवा मग शिक्षण असून देखील हाऊसवाईफ म्हणूनच घरामध्ये असतात. बरं, घर सांभाळणं देखील खूप महत्त्वाचं काम आहे, खूप मोठा टास्क आहे. सहजासहजी कोणालाही तो जमणार नाही. त्यामुळे अशा महिलांना जर वाटत असेल की मी देखील घरी बसून काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची आयडिया, जर तुम्हाला तुमचं कुकिंग स्किल चांगलं असेल, खूप छान असं कुकिंग तुमचं येत असेल, तर तुम्ही आजूबाजूचे डबे नक्कीच घेऊ शकता. खानावळ सुरू करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे जर उत्तम स्किल असेल स्वयंपाक करण्याची, तर उत्तम प्रकारच्या भाज्या, आमट्या, कोशिंबीर, सॅलड, चटण्या, त्यासोबतच भाकरी, पराठे अशा प्रकारचं डब्यांमध्ये जर तुम्ही कंटेंट ठेवलं ना, तर तुमचे डबे जे आहेत ते उत्तम प्रकारे बाहेर त्यांना ऑर्डर येईल आणि खूप उत्तम प्रकारे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवता येईल. डबा सुरू करत असताना सुरुवातीला आपल्याला डब्याची किंमत म्हणजेच थोडक्यात जेवणाची किंमत आपल्याला कमी ठेवायची आहे. चव उत्तम असणं गरजेचं आहे. तरच तुमचा हा जो डब्यांचा व्यवसाय आहे उत्तम प्रकारे चालण्यास मदत होईल. सुरुवातीला या डब्यांची किंवा मग जेवणाची किंमत आपल्याला कमीच ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही हळू ही किंमत वाढवू शकता. सुरुवातीला एखाद दुसरा डब्बा तुम्ही सुरू करा. तुम्हाला उत्तम प्रकारे आयडिया येईल आणि त्यानंतर मग तुम्ही 4 ते 5 डब्बे किंवा त्यापेक्षा जास्त डब्बे जरी सुरू केले, तरी महिन्याला 7 ते 8,000 रुपये तुमचे कुठेच जाणार नाही. आणि जर तुमच्या हाताखाली माणसं असतील ना, तर मग विचारायलाच नको. उत्तम प्रकारे हा व्यवसाय चालू शकतो. आपण शिकलेलो आहोत. आपल्याला बऱ्यापैकी शिकवण्याची स्किल आपल्याकडे आहे. विषय समजून सांगण्याची किंवा व्यवस्थित भाषा बोलण्याची स्किल आपल्याकडे जर असेल, तर तुम्ही होम ट्युशन्स देखील घेऊ शकता. आता होम ट्युशन्समध्ये तसं पाहायला गेलं तर हल्ली नर्सरीपासून ते 10वी पर्यंत होम ट्युशन्स चालतात. घरातल्या घरात जर म्हणाल तर मला असं वाटतं बरेचसे पॅरेंट बाहेरच्या ट्युशनपेक्षा होम ट्युशनला जास्त प्राधान्य देतात. कारण की त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की बाहेरच्या ज्या ट्युशन्स असतात तर
तर ते फक्त पैसे घेतात आणि हुशार मुलांकडेच लक्ष देतात, असा माझा तरी अनुभव आहे. इतरांचा हे माझं पर्सनल मत आहे, बाकीच्यांचं मला माहिती नाही. आणि मी स्वतः होम ट्युशन घेत असल्यामुळे मला इतर पॅरेंट्सच्या बोलण्यातून हे नक्की जाणवतं की होम ट्युशन्स ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस मुलांकडे देखील आपलं लक्ष राहतं आणि मुलांची तयारी आपण अभ्यासाची छान अशी करून घेऊ शकतो. सुरुवातीला 1-2 मुलांपासून तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर हळूहळू मुलं एकमेकांच्या सांगण्यानुसार तुमच्याकडे येत राहतात. सुरुवातीला फीस जर तुम्ही सुरुवातीला क्लास चालू करत असाल तर फीस तुम्ही थोडी कमी ठेवा आणि मग हळूहळू तुम्ही ती वाढवू शकता. जास्त ही फी वाढवायची नाही. वर्षभराने 100-100 रुपये जरी तुम्ही फी वाढवली तरी घरी बसल्या बसल्या खूप छान असा हा व्यवसाय आहे. तर मी तुम्हाला माझे होम ट्युशन्स चालू आहेत आणि माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे सुरुवातीला फक्त एक मुलगा होता, त्यानंतर बरीचशी मुलं अशी वाढत गेली. आज जवळपास मी 10 ते 12 वर्ष झालं होम ट्युशन्स घेते. एक मनाला समाधान मिळतं आणि दुसरी गोष्ट हातामध्ये स्वतःच्या कष्टाचे पैसे येतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फीस देण्यासाठी पॅरेंट्स जर कानाडोळा करत असतील तर अशा वेळेस 2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही फी घेऊ शकता. तर टेलरिंग हे एक अशी बिझनेस आयडिया आहे. जर तुम्हाला थोडंफार टेलरिंग येत असेल किंवा मग तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर तुम्ही टेलरिंगचा क्लास लावून साधारणपणे ब्लाउज, त्याचप्रकारे ड्रेस, साड्या, लहान मुलांचे कपडे शिवू शकता. आणि हे सगळं डिपेंड आहे तुमच्या स्किलवरती. तुम्ही जितकी तुमची स्किल सुधारून यामध्ये तुमची कला दाखवाल तितकं तुमची ही जी स्किल आहे ती डेव्हलप होते, तुमचं नाव मार्केटमध्ये होतं आणि एकदा का नाव मार्केटमध्ये झालं तर सहजासहजी माणसं दुसरीकडे कुठे कपडे शिवायला मागत नाही, ते तुमच्याकडेच येणार. तसं बघायला गेलं तर साधारणपणे डिझायनर ब्लाउज जर आपण शिवायला जर गेलो तर त्या शिलाई साधारणपणे 1000च्या आसपास असते. तर आमच्याकडे तरी निदान 1000 ते 800-900 पासून सुरू होते ते 1000 आणि 1000च्या वर अशी ही शिलाई चालू आहे. तर ही देखील बिझनेस आयडिया किंवा तुम्ही हे टेलरिंग काम देखील शिकायला एकदा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 5वी बिझनेस आयडिया आहे. आपल्या भारतामध्ये जवळपास भरपूर असे सण येतात आणि या सणावाराला खूप सारे आपण गोड गोष्टी बनवत असतो, गोड पदार्थ बनवत असतो. तर त्यापैकी एक आहे दिवाळीचा फराळ. जर तुमचा फराळ उत्तमरित्या जर तुम्ही बनवत असाल तर हा फराळ तुम्ही बनवून त्याचं दिवाळीला सेलिंग देखील करू शकता किंवा मग बाहेरच्या देशामध्ये हा जो तुमचा दिवाळीचा फराळ आहे तो एक्सपोर्ट देखील करू शकता. तर ही बिझनेस आयडिया कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. पुढची बिझनेस आयडिया आहे चाट. आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस रस्त्याच्या आजूबाजूला चाटच्या गाड्या आपण पाहत असतो. शेवपुरी, पाणीपुरी, भेळपुरी आणि यामध्ये अव्वल स्थानावरती बिझनेस करण्यासाठी आहेत यूपी बिहारची जी आलेली माणसं आणि त्यांचा व्यवसाय इतका भरघोस चालतो. दिवसाला ते साधारणपणे 2.5 ते 3,000 रुपये सहजपणे कमवतात, ते देखील 2 ते 3 किंवा 3 ते 4 तासामध्ये. तर अशा वेळेस आपण महाराष्ट्रीयन लोकांनी देखील मागे राहता कामा नये. तर चाट रेसिपी जर आपण इतक्या उत्तम प्रकारे यूपी बिहारवाले विकत असतील तर आपण पुरणपोळी, मोदक असे हे महाराष्ट्रीयन पदार्थ देखील आपण उत्तम प्रकारे विकू शकतो. कारण की खवय्ये जे आहेत ना तर त्यांना देखील हे पदार्थ खायला भरपूर आवडतात आणि पुरणपोळी, मोदक हे सणावारालाच बनतात असं नाही बरं का. तर असे पदार्थ सणावाराला त्याच प्रकारे घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर अशा वेळेस देखील ऑर्डर केली जाते. तर घर बसल्या हा व्यवसाय देखील उत्तम प्रकारचा आहे. पुढची बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे मेकअप, ब्युटी पार्लरचा. तर आता ज्यांना मेकअप, ब्युटी पार्लर हे करायला आवडतं आणि शिकायला देखील आवडतं तर त्या महिलांनी नक्कीच मेकअप म्हणजेच ब्युटी पार्लरचा कोर्स करावा. तसं पाहायला गेलं तर साधारणपणे फेशियल जर तुम्ही करायला गेलात तर 500 पासून फेशियल चालू होतं. तर त्यावरची पुढची जी रक्कम आहे तर त्या प्रकारचे फेशियल मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध असलेले दिसतात. शिवाय ब्रायडल मेकअप झाला किंवा सणावाराला किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी यांना भरपूर अशी मागणी असते आणि खूप असा म्हणजे 12ही महिने चालणारा व्यवसाय म्हणजे मेकअप किंवा ब्युटी पार्लर हा व्यवसाय आहे. तर या संदर्भामध्ये देखील तुम्ही आणखीन सखोल जर माहिती घेतली किंवा मग हा जो व्यवसाय आहे तुम्ही जर याचा कोर्स वगैरे केला तर खूपच फायदेशीर असा ठरेल.
बिझनेस तसं पाहायला गेलं तर भरपूर आहेत. म्हणून कोणताही बिझनेस आपण सुरू करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही सुप्त गुण दडलेले असतात आणि तोच गुण आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यावरती काम करायचं आहे. एकदा का तुम्हाला तुमच्यातला गुण समजला म्हणजेच त्यामध्ये तुम्ही त्या व्यवसायामध्ये पारंगत होत जाता. जसं की एखाद्याला पार्लर म्हणजेच मेकअप वगैरे करायला आवडतं, पण आतापर्यंत त्याने कधी तसा प्रयत्नच केला नाही किंवा त्या व्यक्तीला असं वाटतंय की मला ते जमणार नाही. पण हे सगळं आवडतंय. जर त्याने त्यावरती जास्त भर दिला आणि त्या हेतूने जास्त काम करायला सुरुवात केली ना, तर नक्कीच त्यांचा पार्लरचा व्यवसाय मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप छान उत्तम प्रकारे हा व्यवसाय चालू शकतो. तर इथे मी बऱ्यापैकी माझी कामं उरकत पोहे बनवून घेतले, चहा दिला आणि आता अंघोळ करून किचनमध्ये माझं जे सकाळचं थोडंसं काही खाणं असतं तर ते मी इथे शेअर करते. तर भिजवलेले बदाम 2 ते 3 आणि थोडेसे भिजवलेले जे मनुके असतात तर ते मी खात असते. तर आज काही मी मनुके वगैरे भिजवलेले नव्हते, तर असेच मनुके खाऊन घेतले. बदाम भिजवलेले होते तर ते मी आता खाल्लेले आहेत. सोबतच आता मी गरमागरम जे पोहे बनवून ठेवलेले, तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही आता नाश्ता करून घेत आहोत. तर आता हे सगळं होतच राहील. पुढची बिझनेस आयडिया आपण पाहून घेणार आहोत. 8वी बिझनेस आयडिया म्हणजे आपण पाहणार आहोत सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता सोशल मीडिया मॅनेजमेंट हे काय आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत. आता लहान मुलांना देखील मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. लहान मुलं देखील भरपूर साऱ्या ऑनलाईन गोष्टी म्हणजे जसं की कार्टून झालं, खूप सारे गेम्स झाले खेळत असतात आणि सोशल मीडिया तसं पाहायला गेलं तर यावरती रोजगाराच्या भरपूर अशा संधी उपलब्ध असतात. त्यातल्या त्यात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहून घेणार आहोत. तर ऑनलाईन जर तुम्हाला भरपूर माहिती असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं कोरोनाच्या वेळेस, त्यावेळेस मी स्वतः ऑनलाईन क्लासेस घेत होते आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स त्यावेळेस मला मिळत होता. तर अशा प्रकारे जर तुम्हाला शिकवण्याची चांगली स्किल असेल तुमच्या, तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. झूम मीटिंग थ्रू मुलांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस घेऊन शिकवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे YouTube. आता YouTube म्हटलं की त्यावरती खूप सारे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळत असतील. त्यातल्या त्यात तुम्ही पाहत असाल की कुकिंग जर तुमचं उत्तम प्रकारे येत असेल तुम्हाला, तर तुम्ही कुकिंगच्या वेगवेगळ्या म्हणजेच रेसिपी बनवून शेअर करू शकता. उत्तम प्रकारचं एडिटिंग येणं असं काही गरजेचं नाहीये. थोडंफार एडिटिंग करून तुम्ही YouTubeवरती आपले रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करू शकता. बरं, YouTubeवरती फक्त कुकिंगच व्हिडिओ चालतात असं काही नाहीये. खूप सारे कंटेंट असतात की ज्यावरती तुम्ही काम करू शकता. जसं की लहान मुलांच्या गोष्टी असतात, स्टोरी टेलिंग असतात. ते चॅनल तुम्ही चालू शकता. कुकिंगचं चॅनल करू शकता. एज्युकेशन म्हणजेच हाऊ टू स्पीक इंग्लिश कसं बोलावं त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. मॅथ्स शिकवायचं झालं किंवा मग तुमच्या अंगामध्ये कोणतीही सुप्त अशी कला असेल, रांगोळी काढायची म्हणा किंवा क्राफ्ट म्हणा किंवा मग ड्रॉइंग म्हणा किंवा मग तुम्ही एखादी पेंटिंग वगैरे जरी करत असाल, तर त्याचे व्हिडिओ देखील तुम्ही बनवून YouTubeवरती अपलोड करू शकता. खूप खूप सारे लोक फक्त YouTubeमधून लाखो करोडो रुपये कमवत आहेत. बंगले, गाड्या घेऊन मस्तपैकी आनंदाचं जीवन जगत आहेत. शिवाय इथे कोणीही आपल्यावरती जोर जबरदस्ती करून हे काम झालंच पाहिजे असं काही नाहीये. आपल्या कामाचा बॉस आपण स्वतःच असतो. आता YouTubeवरती काम कसं करायचं आम्हाला तर काहीच येत नाही किंवा मग एडिटिंग समजत नाहीये, कसं अपलोड करायचं ते कळत नाहीये. तर याबद्दल भरपूर सारी माहिती तुम्हाला YouTubeवरच मिळून जाईल. जसं की फ्री एडिटिंग ॲप कोणतं आहे, त्याच्यातून तुम्ही एडिटिंग कसं करू शकता, अपलोड कसं करायचं, सोप्यातलं सोपं कंटेंट ज्यावरती तुमचा इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बनवून अपलोड करू शकता. खूप सारे लोक असे आहेत की त्यांनी फक्त YouTubeच्या कमाईवरती बंगले, गाड्या घेऊन त्यांचं आनंदाचं आयुष्य जगत आहेत आणि हे तुम्ही देखील करू शकता. तर पुढची बिझनेस आयडिया आपण पाहून घेणार आहोत आणि बिझनेस आयडिया नंबर आहे 9. तर आता यामध्ये आपण पाहून घेऊया. बऱ्याचशा महिला घरामध्ये असतात आणि घरामध्ये भरपूर सारे उद्योग चालू असतात. जसं की महिला गृहउद्योग असं तुम्ही ऐकलंच असेल. जसं की लिज्जत पापड हे खूप मोठं ब्रँड आहे मार्केटमध्ये. आता याची सुरुवात काय लगेचच झाली नाही. महिला ह्या घरामध्ये पापड बनवू शकतात. उत्तम प्रकारे पापड बनवण्याची जर स्किल असेल तर ती आहे महिलांमध्ये आणि त्यातूनच लिज्जत
पापड हा गृहउद्योग सुरू झालेला होता. तर त्याच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी वाळवण जे असतं जसं की पापड झाले, कुरडया, त्याच्यानंतर साबुदाण्याचे पापड, ज्वारीच्या बेबड्या, त्यानंतर खूप सारे लोणची, त्याच्यानंतर भरपूर सारं आपलं जे मुलांना स्नॅक्स म्हणून जसं की ती चकली असते, बटर चकली वगैरे, तर ते देखील तुम्ही घरी बनवू शकता. उत्तम प्रकारचं पॅकिंग तुम्ही करू शकता आणि मार्केटमध्ये सहजरित्या तुम्ही ते विकू शकता. खूप सारा असा हा व्यवसाय आहे की तो सहजरित्या आणि उत्तम प्रकारे चालू शकतो. बरं, हा जो व्यवसाय जर तुम्ही सुरू केला, त्याचं पॅकिंग जर तुम्ही सुरू केलं, सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय घरातूनच करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पॅकिंग वगैरे केलेले आहेत, आजूबाजूच्या दुकानातच तुम्हाला तिथे विचारून त्यांच्या दुकानामध्ये हे पॅकिंगचे पॅकेज जे आहेत ते ठेवायचे आहेत. सहजपणे ते दुकानदार देखील त्यांच्या दुकानामध्ये ठेवतात. त्याच्यावरील थोडंसं कमिशन ते घेतील, पण तुमचा व्यवसाय एकदा का सुरू झाला की मग तो थांबायचं नाव घेणार नाही. नातेवाईक, WhatsApp याद्वारे तुम्ही त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करून तुम्ही तुमचं प्रोडक्ट खूप उत्तम प्रकारे विकू शकता. आणि सगळ्यात शेवटी 10वी बिझनेस आयडिया आहे चहा बनवणे. टी लव्हर्स आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत. कधीही त्यांना चहा जरी दिला तरी ते पीतच राहतात. तर आता चहा बनवण्यासाठी दूध, साखर, चहापत्ती आणि थोडेसे मसाले लागतात. प्रत्येक बिझनेस सुरू करण्यासाठी थोडी काही ना काही इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागते. आणि जर तुम्ही चहाचा व्यवसाय जर म्हणत असाल, चहाची टपरी टाकायचा जर व्यवसाय म्हणत असाल, तर एक चहा ₹20 जर विकला जाईल, तर दिवसभरामध्ये जवळपास 1,500 ते 2,000चा चहा सहजपणे विकला जातो. त्यातील तुम्ही मुद्दल वगळून जो काही प्रॉफिट राहील तो तुमचा असतो. त्यामुळे चहाचा व्यवसाय देखील, चहाची टपरी टाकणं उत्तम प्रकारचा व्यवसाय आहे. छान अशी बिझनेस आयडिया आहे. ते देखील तुम्ही उत्तम प्रकारे सुरू करू शकता. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण डेली व्लॉग तर पाहिलाच आणि खूप साऱ्या बिझनेस आयडिया देखील आपण शेअर केल्या. तर यातील बिझनेस आयडिया तुम्हाला कोणती आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, घरात बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. आपण सतत दुसऱ्यांसमोर हात पसरणं किंवा काही थोड्या गोष्टीसाठी देखील आपल्याला त्या गोष्टी मागून घ्याव्या लागतात, पैसे मागून घ्यावे लागतात. तर अशा वेळेस आपण स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे. तर अशा काही आयडिया आज मी तुम्हाला शेअर केल्या, ज्याच्यातून तुम्ही नक्कीच स्वतःला विचार करायला भाग पाडाल आणि थोडाफार काही व्यवसाय का होईना तुम्ही तो सुरू करू शकता. आणि थोडीफार तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आला तर तुम्ही स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकता. शिवाय आपल्या लहान मुलांना आणि आपल्या संसाराला देखील हातभार लावू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.